रायगडाच्या राजधानीमध्ये 3500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. पण इथली भ्रांत सांगायची झाली तर मार्च नंतर या लोकांना प्यायलासुद्धा पाण्याची खूप अडचणी निर्माण होतात. मुख्य कारण हे होतं की जलसंधारणावरच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या इथं लॅग बिहाइंड होत्या. त्या गोष्टी आम्ही या 2 वर्षांमध्ये केलेल्या आहेत. तिथं आम्ही नवीन विहीर करणे किंवा अशा अनुषंगाने काम न करता जे जुने स्रोत आहेत तेच बळकटीकरण करून जास्तीत जास्त पाण्याचं रिटेन्शन कसं त्या लोकांना देता येईल या अनुषंगाने प्रयत्न केला. आमची तिसरी पिढी आहे ती. पूर्वजांपासून आम्ही इथंच डोंगरात राहतो. शेती, भाजीपाला, फळबाग हे ते सर्व. पहिलं पाणी नव्हतं अजिबात. मार्च एंडला पाणीच नसे भेटायचं आम्हाला इथे. ते एके विहिरीवर सर्व लोक होतं आणि ती 10 बाय 10चीच होती, लय छोटी होती. आता 25 बाय 25ची विहीर आम्हाला बांधून नल कनेक्शन घरोघर दिलेली आहे. पाण्याचा सोर्स होता म्हणजे आम्हाला दरवर्षी जे खोदायला लागतं, म्हणजे आम्ही ह्या वर्षी खोदलं, मोठा पाऊस झाला का ते परत भरून जायचं, परत आम्हाला दुसऱ्या वर्षाला ते परत खोदावं लागायचं. साहेब लोक आमचे गावकीचे विहीर पाहण्यासाठी आले होते. आम्ही खोदताना त्यांनी पाहिलं कशासाठी हे वापरतात, तर बोललो आम्ही पिण्यासाठी पण वापरतो आणि आम्ही भाजीपाला करण्यासाठी वापरतो. विहीर बांधून दिल्याच्या नंतर आता आम्हाला चांगलं झालं की आम्ही भात कापणी झाली का लगेच आम्ही शेती वगैरे नांगरतो, त्यात थोडंफार भाजीपाला टाकतो. आम्हाला झाडांची रोपं दिली, टोमॅटोची, मिरचीची, वांगीची. मेन जो महाराष्ट्राचा किंवा देशाचा गाभा आहे तो शेतकरी आहे. शॅलोवेल असेल, फार्मपॉन्ड असेल, किचन गार्डनिंग असतील, याच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेलं आहे. आम्ही शेती करतो. उन्हाळी आम्हाला काहीच नव्हतं, पावसाळ्यात आम्ही भरपूर भाजी करतो. तर इकडं काय आम्हाला पाणी आम्ही डोईवरती तिथून गावातून आणून आमची मुलं आंब्यानं घालायची. तर आम्हाला तलाव दिला, तलावाच्या नंतर आम्हाला झाडं दिलेत, झाडाच्या नंतर आम्हाला हे शेणखताचं हे दिलं, त्याच्यावरती आम्ही भाजीपाला लावला. थोडीफार आम्ही म्हाळमध्ये इकले, आम्ही खाल्ले आणि आंब्यानं पण आता पाणी भरपूर झालं आहे. जसं पाणी असतो तिथं सोनं असतो.